येवदा ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रतिभा माकोडे या अपात्र झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यामुळे त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ते सर्व आरोप फेटाळले आहे। एवढेच नाही तर माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत व विनाकारण मला परेशान करणारे आहेत। मात्र मी ठामपणे सांगते की मी आजही सरपंच आहे, उद्याही राहील आणि 26 जानेवारीचे ध्वजारोहण मीच करणार असल्याचे मत सरपंच प्रतिभा माकोडे यांनी व्यक्त केले। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मला विभागीय आयुक्त नव्हे तर नागपूर हायकोर्टाने निकाल लागला त्यापासून 3 आठवड्यापर्यंत सरपंच म्हणून कार्यरत राहणार असल्याचे पत्र अधिकृत मला प्राप्त झाले असून त्या पत्राच्या आधारेच मी सरपंच कायम असल्याचे त्या म्हणाल्या। त्यांनी आयुष कॅन्डल या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून वरील खुलासा पत्रकारांसमोर करण्यात आलेला आहे। मी प्रतिभा राजेंद्र माकोडे, सरपंच ग्रामपंचायत येवदा। ज्यावेळेस मी येवदा ग्रामपंचायतीची सरपंच झाली त्यावेळेस तक्रार करताना असे वाटले की मी त्यांच्या हातातली कठपुतली होऊन राहणार, परंतु मी उच्च शिक्षित असल्यामुळे ग्रामपंचायतवर येऊन सर्व कार्यभार पाहत होते आणि त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडले। त्याचा वचपा काढण्यासाठी ते मला सतत त्रास द्यायचे व खोट्या तक्रारी दाखल करायचे। त्यामुळे थोडं जसं आता तक्रारी दाखल केल्या तर कागदपत्रांची जुळवाजुळव करावंच लागते, तर थोडा वेळ तिकडेही जायचा माझा। तरी पण मी गावामध्ये विकास करण्याचे प्रयत्न करायचे। माझं असं मत आहे की गाव विकासासाठी येणारा हा एक एक पैसा हा जनतेचा आहे व तो जनतेचा योग्य कामासाठीच वापर करावा अशी माझी सद्सद्विवेक बुद्धी आहे। त्यामुळे मी त्या पैशाचा वापर जनतेच्या हिताच्या कामासाठीच करत आले आणि जर मी यापुढेही राहिले तर मी तेच चांगली कामे करणार। आता मला सांगा, आता जो पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर आरोप केला गेला होता, डायरेक्ट आरोप केला होता तुमचा, त्याचं काय? तर मी हे जे सर्व चांगली कामं करायचे त्याचं हे जे तक्रार करते आहेत गावातील कार्यकर्ते प्रदीप वळतकर व ग्रामपंचायत सदस्य खोबरे यांना मान्य नसायचे। त्यांना असं वाटायचे की आमच्या हातामध्ये कारभार राहिला पाहिजे, मॅडमनी फक्त घरी राहून सह्या केल्या पाहिजे, तसं काही होऊ नये दिलं। पण माझ्यावर जो हा आरोप झालेला आहे खुली ग्रामपंचायत येवदा हद्दीमधील खुली मालमत्ता रमाबाई आंबेडकर पार्क यांच्या नावे करण्याची हा जो आरोप झालेला आहे हा बिनबुडाचा आरोप आहे। मी आजही येवदा ग्रामपंचायतीची सरपंच आहे व उद्याही राहणार आहे, कारण मला 3 विभागीय आयुक्त यांच्या झालेल्या निर्णयास पासून तर 3 आठवड्यांचा नागपूर हायकोर्टाने संरक्षण दिलेले आहे। त्यामुळे मी 26 जानेवारीला झेंडावंदन करणार व ज्यांना असं वाटते की मी झेंडावंदन करू नये त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।